नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश पुढीलपैकी कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती फतिमा बीबी. तर पहा, न्यायमूर्ती फतिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंग. तर पहा, डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले तर ते पहा पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, केशवानंद भारतीय खटला हा पुढीलपैकी केव्हा लागलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा सन 1973. तर पहा, केशवानंद भारती हा जो खटला होता तर तो 1973 या वर्षी तो लागलेला होता. प्रश्न क्रमांक चौथा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ज्योतिनिबंध. तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्योतिनिबंध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही. तर ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे तर तो पहा शिवराज यांनी लिहिलेला आहे. कोणी? शिवराज यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. तर ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा असो आणि ब्राह्मणाचे कसाब हे त्यांनी 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, भारतातील दुसरे डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गोवा. तर पहा, भारतातील दुसरे डिजिटल साक्षर राज्य हे गोवा हे राज्य ठरलेले आहे. तसेच पहा, केरळ हे जे राज्य आहे तर ते पहा भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणाला महाभियोग प्रक्रियेद्वारेच पदावरून दूर करता येते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा सरन्यायाधीश. तर सरन्यायाधीश यांना महाभियोग प्रक्रियेद्वारेच पदावरून दूर करता येते. प्रश्न क्रमांक 7, कांजण्या आजारावरील लस कोणत्या शास्त्रज्ञाने काढलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा एडवर्ड जन्नर. तर पहा, कांजण्या आजारावरील जी लस आहे तर ती एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली होती. प्रश्न क्रमांक 8, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा रंजना देसाई. तर रंजना देसाई या पहा 8व्या वेतन आयोगाचे ते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांनी कैसर ए हिंद ही पदवी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांना परत केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड. तर पहा, महात्मा गांधी यांनी कैसर ए हिंद ही जी पदवी त्यांना देण्यात आलेली होती तर ती जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ती ब्रिटिशांना त्यांनी परत केलेली होती. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे केव्हा घडलेले आहे तर ते 13 एप्रिल 1919 मध्ये. कधी? 13 एप्रिल 1919 मध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या घटक राज्यात विधानसभा परिषद अस्तित्वात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. तर पहा, गुजरात या घटक राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 11, हिराकुड हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महानदी. तर हिराकुड हे जे धरण आहे तर महानदी या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती बघावयास भेटतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. तर पहा, भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती बघावयास भेटतात. प्रश्न क्रमांक 13, कॅम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बूटिंग. तर पहा, कॅम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टीमचे बूटिंग असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 14. कोणाच्या शिफारशीशिवाय धन हे विधेयक विधानसभेमध्ये मांडता येत नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. तर पहा, राज्यपाल यांच्या शिफारशीशिवाय धन हे जे विधेयक आहे तर ते विधानसभेमध्ये मांडता येत नाही. प्रश्न क्रमांक 15. झास्कर, लडाख आणि काराकोरम ही पर्वतरांगेचे स्थान डॅश या हिमालयात आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा काश्मीर. तर पहा, झास्कर, लडाख आणि काराकोरम ही जी पर्वतरांगेचे स्थान आहे तर ते काश्मीर या हिमालयात आहेत. प्रश्न क्रमांक 16. परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा महाराष्ट्र. तर परकीय गुंतवणुकीमध्ये पहा आपलं महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर ते अव्वल स्थानी आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतके करणारा खेळाडूमध्ये अव्वल कोणता खेळाडू आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा विराट कोहली. तर एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतके करणाऱ्या खेळाडूमध्ये पहा विराट कोहली हा जो खेळाडू आहे तर तो अव्वल क्रमांकावर आलेला तो खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता तेलशुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यामध्ये नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा जामनगर. तर जामनगर हा जो तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे तर तो आसाम या राज्यामध्ये नाही. तर जामनगर हा जो प्रकल्प आहे तर तो पहा गुजरात कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19. संचार साथी कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर संचार साथी हे जे पोर्टल आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 दूरसंचार विभाग या संस्थेने ते विकसित केलेले पोर्टल आहे. प्रश्न क्रमांक 20. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा उत्तराखंड. तर जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वानुसार पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी तत्वानुसार पहिला साखर कारखाना हा प्रथम सुरू झालेला होता. प्रश्न क्रमांक 22. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत कोणत्या स्तरावर कार्य करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गाव पातळी. तर पहा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत ही गाव पातळी या स्तरावरती कार्य करत राहते. प्रश्न क्रमांक 23. गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अरवली. तर पहा गुरुशिखर हे जे आहे तर ते अरवली या पर्वतरांगेचे ते सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 24. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान पुढीलपैकी किती असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते तर ते ऑप्शन क्रमांक 2 37°C इतके तापमान असते. प्रश्न क्रमांक 25. पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 आर्क्टिक महासागर. तर पहा आर्क्टिक हा जो महासागर आहे तर तो पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर आहे. प्रश्न क्रमांक 26. 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले या पहा 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाचे त्या लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक 27. तानसा वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाणे. तर पहा तानसा वन्यजीव अभयारण्य हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28. डॅशचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा मायक्रोफिल्म.
तर पहा मायक्रोफिल्मचा वापर हा कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 29. DNA शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला होता? तर DNA शोध पहा ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मिसर या शास्त्रज्ञाने तो लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 30. तापी आणि पूर्णा नद्याच्या संगमावर कोणते वसलेले ठिकाण आहे? प्रश्न क्रमांक 30. तापी आणि पूर्णा नद्याच्या संगमावर वसलेले ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सांगदेव. तर तापी आणि पूर्णा नद्याच्या संगमावर वसलेले ठिकाण कोणते आहे? तर ते सांगदेव हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 31. रूप या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 बेरूप असा होतो. काय होतो? बेरूप. प्रश्न क्रमांक 32. दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 90%. तर दख्खनच्या पठाराने पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचा 90% भाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 33. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मज्जासंस्था. तर पोलिओ हा जो रोग आहे तर तो पहा शरीराच्या मज्जासंस्था या भागास तो इजा करतो. प्रश्न क्रमांक 34. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे हा पहा वरील म्हणीचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 35. पुढील शब्दामधून विशेषण ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कट्टर. कट्टर हा जो शब्द आहे तर या शब्दामधून विशेषण आहे.